खूप वर्षापूर्वी मंगलपूर नावाचं एक गाव होतं. त्या गावामधले सगळे लोक निरनिराळे उद्योगधंदे आणि शेती करून आपापला उदरनिर्वाह करत असत. ते सर्वजण एकमेकांना मदत करत आणि आनंदानं राहत. नावाप्रमाणेच ते गाव अगदी मंगलमय होतं. पण मंगलपूर गावाच्या बाहेर एक घनदाट जंगल होतं. एके दिवशी त्या जंगलात एक म्हातारी चेटकीण आली. ती चेटकीण रोज रात्री गावात येत असे आणि गावातल्या शेळ्या, मेंढ्या, गुरं-वासरं यांना पकडून घेऊन जात असे आणि त्यांना मारून खात असे. पण गावकऱ्यांना काही माहित नव्हतं की ही म्हातारीच चेटकीण आहे ते. त्यामुळे गावातले लोक सतत याच चिंतेत होते की रोज आपले प्राणी चोरून नेतं तरी कोण. एक दिवस मात्र त्या चेटकिणीनं विचार केला, खूप दिवस झाले मी प्राण्यांचंच मांस खातीये, पण आता तर गावातले प्राणी पण संपून गेले आणि मलाही आता एखाद्या लहान मुलाचं मांस खायची इच्छा झालीये. असं करते, आज संध्याकाळी गावात जाते आणि एखादा कवळा लहान मुलगा शोधते. असं म्हणून ती संध्याकाळी गावात आली आणि एका लहान मुलाला पोत्यात भरून जंगलाकडे निघाली. पण याच वेळी शिरपा नावाचा एक लाकूड तोड्या तिथं लाकडं तोडत होता. त्यानं चेटकिणीला पोतं घेऊन जाताना पाहिलं. त्याला वाटलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, कारण या म्हातारीला त्यानं याआधी कधीच पाहिलं नव्हतं. म्हणून तो त्या चेटकिणीचा पाठलाग करत करत तिच्या झोपडीपाशी पोहोचला. आता चेटकीण काय काय करते हे बघण्यासाठी शिरपा चोरून झोपडीच्या खिडकीतून डोकावून पाहू लागला. खूप दिवसापासून छोट्या मुलाचं मांस खायची माझी इच्छा आज पूर्ण होणार आहे. मी लवकरात लवकर आता चवीनं खाणार. चेटकिणीनं आपल्या आनंदाच्या भरात चुकून झोपडीचा दरवाजा थोडा उघडाच ठेवला होता. मग शिरपानं एक युक्ती केली. त्यानं झोपडीचा दरवाजा वाजवून त्या चेटकिणीला विचारलं, कोण हाय का घरात? कोण आहे? म्या एक लाकूड तोड्या हाय आजीबाई, थोडं पाणी मिळेल का प्यायला? दरवाजावरची थाप ऐकून चेटकीण गोंधळून गेली. चेटकिणीला वाटलं की आता ह्याला लवकर पाणी देऊन इथून पळवून लावणंच योग्य राहील, जेणेकरून मला छोट्या मुलाचं मांस खाताना कोणी बघणार नाही. दरवाजा वाजवल्यानंतर चेटकीण आत काय काय करतेय हे सुद्धा शिरपानं मोठ्या चतुराईनं दरवाजाच्या उंबरठ्यातून डोकावून चोरून पाहिलं होतं. चेटकिणीनं पटकन ते पोतं लपवलं आणि ती दरवाजापाशी येऊन म्हणाली, हो बाबा, देते पाणी. मी नदीवरून पाणी घेऊन येते. चेटकीण बाहेर जाताच शिरपानं त्या मुलाला पोत्यातून कसं बसं बाहेर काढलं आणि त्याला घरी पळून जायला सांगितलं. बिचारा तो मुलगाही चेटकिणीला फार घाबरला होता. तो लगेचच आपल्या घराकडे पळून गेला. त्यानंतर शिरपानं काही वस्तू भरून ते पोतं पहिल्यासारखंच लपवलं. काही वेळानं चेटकीण विहिरीवरून पाणी घेऊन परत आली. शिरपा चेटकिणीला म्हणाला, आजीबाई, तुम्ही इथं जंगलात एकट्या राहता होय? तुम्हाला भीती नाही वाटत? यावर चेटकीण हसून म्हणाली, भीती आणि मला तुला म्हणून सांगते. अरे, मी खरं तर एक चेटकीण आहे.
मला लहान मुलांचं कवळं मांस फार आवडतं. ते पोत पाहतोयस ना, त्यात आजच पकडून आणलेला एक मुलगा आहे. पण काय आजीबाई, तुम्ही इथून गावापर्यंत एकट्या जाता? भीती नाही वाटत होय तुम्हाला? गावकऱ्यांनी तुम्हाला पाहिलं आणि पकडून मारलं तर हो. अरे मला मारणं इतकं सोपं वाटलं का तुला? अरे माझा जीव तर ह्या झाडू मध्ये आहे. जोपर्यंत हा झाडू तुटत नाही तोपर्यंत मला काही होणार नाही. हे ऐकून शिरपानं विचार केला की आता जर का हिच्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर काहीतरी शक्कल लढवावी लागेल. शिरपा चेटकिणीला म्हणाला, मला पण लहान मुलं खायला लई आवडतात. थोड्या वेळापूर्वी मला तुझ्या झोपडीमध्ये पण एका लहान मुलाचा वास येत होता. शोधल्यानंतर मला एका छोट्या पोत्यात एक मुलगा मिळाला आणि मी लगेच त्याला खाऊन फस्त करून टाकला. लई भारी चव होती बघा. मजा आली बुवा. हे कळल्यानंतर चेटकिणीला भयंकर राग आला, कारण त्या छोट्या मुलाला तर चेटकीण मोठ्या चवीनं खाणार होती. चेटकिणीनं पटकन जाऊन पोतं उघडून बघितलं तेव्हा खरंच तिला पोत्यात छोटा मुलगा दिसला नाही. ती रागानं लालबुंद झाली आणि तिनं चिडून शिरपाला विचारलं, तू तर एक साधा लाकूड तोडे आहेस. तूच त्या छोट्या मुलाला पळवलं असशील. माझ्याशी खोटं बोलू नकोस. हा, मी लाकूड तोड्या हाय, पण ते फक्त लोकांना दाखवायला. खर तर मी एक मांत्रिक हाय. मला पण काळी जादू येते बर का. आणि मला खायला लहान मुलं लई आवडतात बघ. आजपर्यंत मी काळ्या जादूचा उपयोग करून खूप मुलं खाल्ली आहेत बर का. चेटकीण भयंकर रागवून शिरपाला म्हणाली, तो लहान मुलगा तर मीच मोठ्या मुश्किलीने पकडला होता. तू त्याला कसा खाऊ शकतोस? तो तर माझी शिकार होता. हा, अगं वै कशाला वाटून घेते. मी तुझी शिकार खाल्ली खरं, मग मीच तुला अजून एखादा मुलगा आणून देतो की गावातून. तू आता पहिले तुझा राग थोडा आवर आणि थोडा वेळ माझी वाट बघ. हा ठीक आहे, पण तुला आता गावात पोचायला खूप वेळ लागेल. तू गावात जाणार कधी आणि माझ्यासाठी छोटा मुलगा आणणार कधी? आपण एक काम करूया का, आपण दोघही या झाडूवर बसून लगेच गावाच्या वेशीकडे जाऊया. हा, नक्कीच, का नाही. चल चल, लवकर चल. मग ते दोघही चेटकिणीच्या झाडूवर बसले आणि हवाई मार्गानं सफर करून काही क्षणातच गावाच्या वेशीपर्यंत पोचले. जा आता, माझ्यासाठी लवकर एक मुलगा घेऊन ये. तोपर्यंत मी इथेच बसून तुझी वाट बघते. हा, लगेच आणतो, पण पहिल्यांदी जरा हा झाडू तर तोडू दे. नाही. शिरपानं पटकन त्या चेटकिणीचा झाडू तोडून टाकला आणि तिला मारू लागला. तोपर्यंत तो छोटा मुलगाही गावातल्या लोकांना घेऊन तिथे पोहोचला. झाडू तुटल्यामुळं चेटकिणीला आता कायमचं संपवायचा मार्ग मोकळा झाला होता. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्या चेटकिणीला खूप बदडलं आणि अशा रीतीनं त्या चेटकिणीचा सर्वनाश झाला. त्यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी शिरपाच्या बुद्धीचं खूप कौतुक केलं आणि पुन्हा एकदा मंगलपुरातले सगळे गावकरी पहिल्यासारखे आनंदात राहू लागले. तात्पर्य, कितीही मोठं संकट किंवा शत्रू असला तरी आपण त्यावर संयम ठेवून आणि काही ना काही युक्ती करून मात नक्कीच करू शकतो. नवनवीन गोष्टी आणि गाणी घेऊन आम्ही लवकरच परत येत आहोत तुमच्या भेटीला.